छत्रपती संभाजीनगर शहरात हायकोर्ट लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेमध्ये गोंधळ झालाय। खासगी परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान कॉम्प्युटर स्क्रीन आणि कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। यामुळे परीक्षा देता आली नाही आणि विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय। दरवर्षी ही परीक्षा हायकोर्टात घेतली जात होती, मात्र यंदा खासगी सेंटरवर परीक्षा घेण्यात आली आहे। काही कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये बिघाड तर काही कीबोर्डची बटणे काम करत नसल्याने टायपिंग करताना अडचणी आल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे। पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आलाय। तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रशासनातील कोणीही पुढे येत नसल्याने गोंधळ वाढला होता। या आंदोलनामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके सहभागी झाले होते। तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घ्यावी आणि परीक्षा पूर्वीप्रमाणे कोर्टातच घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते। एका आठवड्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास 24 ऑगस्ट पासून छत्रपती संभाजीनगर शहरात राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। गडबड झाली होती हायकोर्टच्या एक्झाम मध्ये, जिथं माऊस काम करत नव्हते, कीबोर्ड काम नव्हते करत। त्याच्यानंतर इथं जे स्टुडंट्स आंदोलनाला बसले होते, त्या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं मोठं यश तर हे आहे की कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि कोर्टाने म्हणले जिथे जिथे हे सगळं प्रकार घडलाय तिथं ते एक्झामाइन करतील ते गोष्टी आणि त्यानंतर जे काही कारवाई करावं लागेल ती करतील ते। आणि त्याच्यानंतर आता सगळ्या स्टुडंट्स मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम 1 आठवडा। एका आठवड्यात जर री एक्झामिनेशन वर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील। आणि पुढचा 1 आठवडा आहे, कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि स्टुडंट्सचा जो विश्वास कुठे ना कुठे हरवतोय, संस्थेवरनं असो परीक्षा प्रणालीवरनं असो, त्याला तो विश्वास वापस जिंकण्यासाठी स्टेप्स घ्याव्यात। कारण की स्टुडंट्स अतिशय निराश आहे। हा फक्त संभाजीनगरचा मुद्दा नाहीये, हे नांदेडलाही झाले, नाशिकलाही झाले, कल्याणलाही झाले, पुण्यालाही झालेले, अमरावती, अकोला, तर म्हणजे असा एकही जिल्हा नाही जिथं असं घडलेलं नाहीये। तर हे आता राज्यभराचा मुद्दा आहे आणि जर पुढच्या एका आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, री एक्झामिनेशन वर काही आलं नाही, तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगर मध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील री एक्झामिनेशनची। तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठे थर्ड पार्टी कडून एक्झाम नाही घ्यावी, त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत। त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। तर 1 आठवडा आहे, एका आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा। जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही। एका आठवड्यानंतर संभाजीनगर मध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल री एक्झामिनेशन साठी, आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे, ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत, मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा म्हणून फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही।